हेल्थ इन्शुरन्स मधील क्लेम आपण कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट या दोन पद्धतीने घेऊ शकतो हे आपण पाहिलं. परंतु तरी सुद्धा काही कारणाने आपले क्लेम्स रिजेक्ट होऊ शकतात. ही कारणं काय काय असू शकतात हे आपण आता बघूया. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जसं प्रत्येक कंपनीचं टायअप हॉस्पिटलचं एक नेटवर्क असतं आणि त्याची एक लिस्ट असते, तशाच पद्धतीने कंपनीने ब्लॅकलिस्टेड केलेल्या हॉस्पिटल्सची एक लिस्ट असते आणि आपण अशा ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट झालो तर आपल्याला कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट कुठल्याही पद्धतीचा क्लेम कंपनी सेटल करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वेटिंग पिरियडमधल्या किंवा एक्सक्लुजन मधल्या आजारांसाठी जर क्लेम केला तर वेटिंग पिरियडमध्ये हा क्लेम आपल्याला कंपनी सेटल करत नाही. क्लेमचे सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर सुद्धा कंपनी काही ॲडिशनल डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काढू शकते आणि असे कंपनीने मागितलेले ॲडिशनल डॉक्युमेंट्स किंवा रिलेटेड सर्टिफिकेट्स आपण जर कंपनीला दिले नाहीत तर कंपनी नॉन सबमिशन ऑफ मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स या क्लॉज खाली आपला क्लेम रिजेक्ट करू शकते. फक्त तपासण्यासाठी म्हणजेच डायग्नोस्टिक पर्पजसाठी ॲडमिट केलेलं असेल आणि कुठलीही ॲक्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट हॉस्पिटलायझेशनमध्ये दिसत नसेल तर कंपनी आपला क्लेम रिजेक्ट करू शकते. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन. क्लेम्समध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मिसरिप्रेझेंटेशनचा असतो. आपण प्रेझेंट केलेल्या डॉक्युमेंटेशनमध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल किंवा कंपनीने इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पॉलिसी होल्डर, पेशंट आणि हॉस्पिटल यांच्या स्टेटमेंट्समध्ये जर तफावत असेल तर असा क्लेम मिसरिप्रेझेंटेशनच्या क्लॉज अंडर कंपनी रिजेक्ट करू शकते. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे फ्रॉड किंवा नॉन डिस्क्लोजर. पॉलिसी घेताना आपण कंपनीनी प्रपोजल फॉर्ममध्ये विचारलेल्या प्रश्नांना खोटी अपुरी उत्तरं दिली असतील किंवा आपल्या लाईफस्टाईलशी किंवा आरोग्यासंबंधीची माहिती लपवली असेल आणि ही गोष्ट क्लेमच्या वेळेस सिद्ध झाली तर असा क्लेम कंपनी नॉन डिस्क्लोजर ऑफ मटेरियल फॅक्ट्स या क्लॉजच्या खाली रिजेक्ट करू शकते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेताना प्रपोजल फॉर्ममध्ये सर्व प्रश्नांची लाईफस्टाईल आणि आरोग्याशी रिलेटेड खरी पूर्ण उत्तरं देणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर आपण काय करू शकतो याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर आपण क्लेम रिजेक्शन झाल्यावर काय करू शकतो याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण क्लेम रिजेक्शन लेटर तपासून रिजेक्शनचं काय कारण आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कुठल्याही डॉक्युमेंट सबमिट न केल्यामुळे जर आपण क्लेम रिजेक्ट झाला असेल तर अशा पद्धतीचं डॉक्युमेंट किंवा हॉस्पिटलकडून मिळणारं मेडिकल सर्टिफिकेट देऊन आपण क्लेम सेटल करून घेऊ शकतो. रिजेक्शन लेटरमध्ये दिलेली कारणं जर आपल्याला पटत नसतील तर आपण आपलं म्हणणं ईमेल थ्रू कंपनीला कळवून तो क्लेम परत एकदा कन्सिडर करण्याची रिक्वेस्ट कंपनीला करू शकतो. रिकन्सिडरेशन करूनही कंपनीने क्लेम रिजेक्ट केला तर आपण याची लेखी तक्रार किंवा ईमेल ग्रीव्हन्स रिड्रेसलला देऊ शकतो. प्रत्येक कंपनीचा ग्रीव्हन्स रिड्रेसलचा ईमेल आयडी हा क्लेम रिजेक्शन लेटरमध्ये किंवा त्या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो. ग्रीव्हन्स रिड्रेसल मध्ये सुद्धा आपल्याला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आपण अशा क्लेमची तक्रार ही इन्शुरन्स ओम्बुड्समनकडे करू शकतो. इन्शुरन्स ओम्बुड्समनचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हे क्लेम रिजेक्शन लेटरमध्ये आणि त्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध असतात. इन्शुरन्स ओम्बुड्समन हा आपलं आणि कंपनीच्या प्रतिनिधीचं म्हणणं ऐकून त्यावर निकाल देत असतो. इन्शुरन्स ओम्बुड्समनने दिलेला निकाल हा इन्शुरन्स कंपनीला बंधनकारक असतो, परंतु आपल्याला जर तो समाधानकारक वाटला नाही तर आपण कंझ्युमर कोर्टमध्ये या निकालाविरोधातही दाद मागू शकतो. परंतु लक्षात ठेवा ही सर्व प्रोसेस ही अतिशय लांबलचक आणि तुमचा पेशन्स तपासणारी असू शकते. तुमचाही क्लेम रिजेक्ट झालाय किंवा क्लेम संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर याविषयी मार्गदर्शनासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.